तर रात्री बनवलेलं पिठलं शिल्लक राहिलेलं होतं, म्हटलं चला त्याचेच मस्त असे थालीपीठ बनवूयात. म्हणून मी इथे मस्त असं हे पिठलं थोडंसं स्प्रेड करून घेते ताटामध्ये. त्याच्यामध्येच कांदा, कोथिंबीर, काकडी, त्यानंतर जिरे, ओवा, हळदी पावडर, त्यानंतर गरम मसाला, मीठ, त्यानंतर अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, गहू आणि ज्वारीचं पीठ. बेसनचं पीठ घालत नाही कारण ऑलरेडी पिठलं आहे. तर ही सर्व जिन्नस छान मिक्स करून त्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर एका कपड्यावर छान असं मी पसरून घेते. कपडा ओला करायचा जेणेकरून आपलं पीठ चिटकत नाही. छान असं हातानेच थापून घ्यायचं, पातळ थापायचं जेणेकरून खायला क्रिस्पी होतं. तर इथे मी मस्त असं हे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. तर दुसऱ्या साईडला तवा तापवण्यासाठी ठेवलेला आहे. तव्यावरती या पद्धतीने टाकायचं, वरतून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कपडा इझिली निघून जातो. तर मस्त क्रिस्पी असे आपले थालीपीठ बनवून रेडी आहेत आणि खूप जास्त टेस्टी देखील झालेले होते. याला वाफेवरच एका साईडने शिजवून घ्यायचं आहे, दोन्ही साईडने भाजायचं नाहीये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. स्टे ट्यून, बाय बाय.